तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय ज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय. दादा गुड इव्हिनिंग. हाय, गुड इव्हनिंग. काय रे कंटाळला नाहीस ना दिवसभर एकटा बसून? ऐक नाही नाही नाही, कंटाळलो नाही. अगं पण तू काय आज लवकर आली, जरा सहजच ना? हो सहजच. अरे काम पटकन संपलं त्यामुळे चटकन निघता आलं. वा. म्हटलं चला तडक घरी जावं. चांगलंय. काय रे तू बऱ्याच कामात दिसतोयस, काय झालं काय? हो ग, आज ना एक जरा नवीनच काम मिळालंय मला. म्हणजे असं की विज्ञानाच्या क्षेत्रातच हा रोज इतक्या नवीन गोष्टी घडत असतात. म्हणजे निसर्ग हा माणसासाठी रोज अनेक नवी दालनं उघडत असतो. खरंय रे. आणि मग त्यातून नवनवीन विज्ञान शाखा जन्माला येत असतात. असाच एक नवीन विषय मला आज सापडलेला आहे. पण काय रे हा नवीन विषय कोणता आहे काय समजत नाहीये. बायोमिमिक्री. अरे काय सांगतोयस काय? इंटरेस्टिंग विषय हा खूप. तुला माहितीये? हो अरे गेल्या काही महिन्यांपासून माझ्याही वाचण्यात आणि ऐकण्यात हा विषय सातत्याने डोकावतोय. बर. मला सांग बायो म्हणजे जीवांशी निगडीत आणि मिमिक्री म्हणजे नक्कल. Correct ना? बरोबर, एकदम बरोबर. म्हणजे निसर्गतः आज अनेक जीव आपल्या आजूबाजूच्या इतर अनेक जीवांच्या नकला करत असतात. तसा माणूसही त्यांच्या नकला करून त्यांचा अभ्यास करून काही नवीन तंत्रज्ञान विकसित करू पाहतोय, म्हणजेच बायोमिमिक्री करू पाहतोय. अरे वा चांगलं आहे. चांगलं आहे ना. पण मग मजा येत असेल ना रे या विषयावर अभ्यास करायला? खूप काही मजा आणि अभ्यास. आहे. हाय हाय हाय. ये ये तुझीच वाट बघत होतो आम्ही. मजा आणि अभ्यास असं काहीतरी ऐकलं मी. हो. नाही म्हणजे दोन विरोधाभासी शब्द एका वाक्यात. काय नाही, असं अजिबात नाहीये. मुळात अभ्यास म्हणजे नवीन काहीतरी माहिती मिळवण्याचा आनंदच असतो, नाही का? आणि आम्ही आता अशा एका विषयावर बोलत होतो जो विषयच मुळात आश्चर्याचा खजिना आहे निसर्गामध्ये दडलेला. अरे दादा बायोमिमिक्री या विषयाबद्दल बोलतोय. म्हणजे एका ठिकाणी त्याला या विषयावर व्याख्यान द्यायला जायचंय. विषय अतिशय इंटरेस्टिंग आहे. पण काय ना दादासाठी हा विषय जरासा नवीन आहे, त्यामुळे त्याला या विषयाचा जरा अभ्यास करावा लागणार आहे इतकंच. येस. आणि नुसताच अभ्यास करावा लागणार आहे असं नाही, तर लवकर अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे कारण आज रात्रीपर्यंत मला त्या मंडळींना कळवायचं आहे आज रात्री की मुळात मी या विषयावर व्याख्यान देऊ शकणार आहे की नाही. कारण माझ्यासाठी पण हा नवीनच विषय आहे. मग जरा विषयाचा आवाका समजून घ्यायला हवा, थोडी आखणी करायला हवी म्हणून. पण मी काय म्हणते दादा, आज रात्री सांगायचंय ना, एक काम करू का, आम्ही तुला काही मदत करू का? ए अनुश्री, काय? अगं हा विषय काय ते आपल्याला माहित आहे का? म्हणजे काय बायो मिमिक्री, राईट? ही संज्ञाच मी पहिल्यांदा ऐकतोय. आपण काय मदत करणार त्याला? असं काय करतोयस रे अक्षय? तुझ्या लाडक्या मकरंद सरांनी तुला AI ची दीक्षा दिली आहे ना. अरे मग वापरूया ना माहितीचं महाजाल आणि करूया ना दादाला मदत. चालेल चालेल, गुड आयडिया. म्हणजे नैसर्गिक आविष्कारांचा अभ्यास कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने. थांब थांब, अरे दादाला पूर्ण बोलून तर देशील, तेव्हा तो पुढचं सांगेल ना. दादा तू काय ते सांग बरं. हो, तर असं आहे की निसर्गाला जपण्याविषयी आपण कसे जागरूक राहता येईल किंवा पर्यावरणाला धोका न पोहोचवता सुद्धा आपण कसे आधुनिक सुखी आयुष्य जगू शकू, असे आपल्याला प्रश्न पडतात की नाही. बरोबर. आणि त्याची उत्तरं निसर्गातच आहेत, हेही आपल्याला आता कळलेलं आहे. करेक्ट. म्हणजे निसर्गातच असलेला खजिना किंवा निसर्गातच असलेली माहिती आपण आता फक्त जनहिताय करतोय. म्हणजे निसर्गाच्याच मदतीने पर्यावरणाला कुठलीही हानी न पोहोचवता सुद्धा उत्तम दर्जाचं तंत्रज्ञान विकसित आपण करू शकतो, हे आता आपल्याला कळायला लागलेलं आहे. बरोबर. म्हणून मग त्याच दिशेने जरा नवीन संशोधन करणारी अशी एक म्हटलं तर नवीन पण खरं तर पुरातन काळापासून असलेली एक विज्ञान शाखा म्हणजेच बायोमिमिक्री. म्हटलं तर नवीन, म्हटलं तर पुरातन. येस. असं कसं काय? म्हणजे आता कसं सांगू तुला. बरं मला एक सांग की
माणसाला आकाशात उडावं असं का वाटलं असेल? पक्ष्यांकडे बघून. करेक्ट. म्हणजेच थोडक्यात काय तर पक्ष्यांचं निरीक्षण करून, म्हणजे त्यांच्या शरीर रचनेचं निरीक्षण करून, त्याचा अभ्यास करून, किंवा आपण असं म्हणूया की त्यांच्या उडण्यामागचं विज्ञान समजून घेऊन बरोबर विमान तयार करण्याची संकल्पना जन्माला आली. बरोबर. बरोबर आहे. म्हणू शकतो. तुम्हाला लिओनार्डो दा विंची माहिती आहे ना, हो महान वैज्ञानिक. बट ऑब्वियस. त्याने अशा काही आकृत्या सुद्धा काढून ठेवल्या होत्या. म्हणजे थोडक्यात काय तर पक्ष्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करताना माणसाने विमान बनवलं. करेक्ट. आणि मग मला वाटतं रेशमी किड्याला त्याचा कोश विणताना पाहून माणसाला सुद्धा रेशमी वस्त्र विणण्याची प्रेरणा मिळाली असेल. वा बरोबर आहे. वा वा. म्हणजे बघ, Correct. बघितलंस का तू, अक्षयचा अभ्यास आधीच सुरू झालेला दिसतोय. अरे बाबा, अभ्यास वगैरे काही नाही. सहज काही दिवसांपूर्वी एक कविता केली होती या विषयावर, म्हणून लक्षात आलं. अरे मग ऐकव की. हा ऐकवतो ना. धागा गुंफती किडे रेशमी, नृत्य वाटते बरवे. वा. वा. धागा गुंफती किडे रेशमी, नृत्य वाटते बरवे. कशी कुठे ती गाठ असावी, अचूक त्यासी ते ठावे. वा 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 वा. क्या बात आहे. पण आता अशा 2 ओळी ऐकून काही माझं समाधान होणार नाहीये. तुला पूर्ण कविता ऐकवावी लागेल. चल पटकन. एक मिनिट दादा, तुला आज संध्याकाळी व्याख्यानासाठी होकार द्यायचा आहे की कवी संमेलनासाठी? हा. नाही म्हणजे अक्षयची कविता आपण नक्की ऐकूया, हा. पण आधी लगीन कोंढाण्याचं. हो. म्हणजे आधी व्याख्यानाची तयारी Yes. आणि नंतर कवी संमेलन. चालेल. ए बाय द वे दादा, तू हे नाही सांगितलंस की हे व्याख्यान कोणासाठी येते? हा महत्वाचा प्रश्न. 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी असं हे व्याख्यान. पालकांसाठी? येस. जेणेकरून त्यांना वेगवेगळ्या विज्ञान शाखांविषयी माहिती मिळावी. मग मी काय म्हणतो, आता साधारण मलाही या विषयाची थोडीफार एक कल्पना आली आहे. बरं. आपण एक काम करूया, आपापला फोन, लॅपटॉप, टॅब घेऊन आपण वेगवेगळे बसूया. आपल्याला जी काही माहिती मिळेल, जी काही उदाहरणं मिळतील या विषयावर, ती गोळा करूया आणि तासाभराने पुन्हा एकत्र चर्चेला बसूया. कशी वाटते कल्पना? बेस्ट. कशी वाटते म्हणजे तुमचा उत्साह अवर्णनीय आहे. माझा उत्साह द्विगुणित झालेला आहे. म्हणजे तुम्ही दोघं आता एवढे ऑफिस मधून दमून भागून आलात आणि आता परत कामाला लागताय. चालेल चालेल. हे दादा, तू त्याची काळजीच करू नकोस. आम्हाला फार मजा येते. हो ना अक्षय? हो हो. चला आता आपली भेट तासाभराने. हो. आणि आता आवरण्यात जास्त वेळ घालवू नाही नकोस. अजिबात नाही, अजिबात नाही. चलो चलो. हे बघ, हे सगळं सेव्ह करून ठेवावं लागणार आहे आपल्याला. हो हो. इंटरेस्टिंग यार. दादा, आज तू मला ज्या अद्भुत जगात नेऊन सोडलेस ना, त्यातून बाहेर यावंसच वाटत नाहीये. म्हणजे निसर्गातले चमत्कार म्हणायचे की चमत्कारिक निसर्ग म्हणायचा, तेच कळत नाहीये. खरंय खरंय. अजून वेळ आहे ना, म्हणजे तास व्हायला आपलं. काय अरे, 1 तास कधीचाच होऊन गेलाय. हो. झालाय की नाही तुम्हा दोघांचा अभ्यास? अगं हा अभ्यास न संपणारा अभ्यास आहे. छान किती दिसते फुलपाखरू. वा वा अक्षय, कविता झाली, आता गाणं. याचा अर्थ अक्षयने फुलपाखरू या विषयावर अभ्यास केलेला दिसतोय. अच्छा. येस माय डिअर. तुम्हाला गंमत दाखवतो. काय? थांबा. हे बघा, हे चित्र बघा, दिसतंय? हा, हा, हा. काय मस्त आहेत ग फुलपाखरं. हा. आता ही 2 फुलपाखरं वेगवेगळ्या जातीची आहेत. सेमच तर दिसतंय दोन्ही. दिसतं तसं नसतं, म्हणून म्हणून तर जग जग फसतं. फसतं. Correct. पण इथे गंमत कशी आहे ना, जग फसत नसलं तरी या फुलपाखरांना खाणारे किडे मात्र फसतात. अच्छा. हो. आता कशी गंमत आहे बघा. या फुलपाखरांमध्ये तुम्हाला काही फरक दिसतोय का 2 चित्रांमध्ये? मला काय वाटतं, हे जी काळी नक्षी आहे ना त्यांच्या पंखांवर, त्यात थोडासा फरक आहे बघ. बरोबर ना? करेक्ट. तरी 2 फुलपाखरं आहेत, हा. व्हॉइसरॉय आणि एक दुसरी जात आहे. सांगतो त्याबद्दल गंमत. तर हे जे व्हॉइसरॉय जातीचं फुलपाखरू असतं ना, म्हणजे काही जण त्याला पतंग म्हणतात. बरं. हा, बेसिकली फुलपाखरू आणि पतंगाच्या बसण्याच्या पद्धतीवरनं त्याच्यामध्ये फरक करतात. करेक्ट बरोबर, करेक्ट बरोबर. करेक्ट. आता सध्या पुरतं आपण त्यांना फुलपाखरच म्हणूया. चालेल. तर हे व्हॉइसरॉय जातीचं फुलपाखरू असतं ना, ते टोळांसाठी वगैरे अतिशय आवडीचं भक्ष्य. बर. त्यांना ते नेहमी शिकार करतात. मग अशा वेळेस स्वतःचं आणि पर्यायाने पुढच्या पिढ्यांचं संरक्षण कसं करायचं, हा प्रश्न या व्हॉइसरॉय फुलपाखरांसमोर होता. बरं. पण याचं उत्तर निसर्गाने स्वतः शोधून काढलं. म्हणजे? सांगतो.
तर दुसरी एक फुलपाखरांची जात असते मोनार्क जात. हम्म. तर या मोनार्क जातीच्या फुलपाखरांचा रंग पण साधारण असा. तर हळूहळू या व्हॉइसरॉय फुलपाखरांनी त्यांचं अनुकरण केलं. का ते सांगतो. कसं की मोनार्क जातीची जी फुलपाखरं आहेत ना, हा ही फुलपाखरं या टोळांना अजिबात आवडत नाहीत. त्यांची चवच त्यांना सहन होत नाही. बर. शिवाय त्यांना खाल्ल्यावर त्यांना त्रास होतो. बरं. त्यामुळे टोळ या मोनार्क जातीच्या फुलपाखरांपासून जरा लांबच राहतात. मग हळूहळू काय झालं, व्हॉइसरॉय जातीच्या फुलपाखरांच्या पंखांवरची नक्षी ही मोनार्क जातीच्या फुलपाखरांसारखीच दिसायला लागली. काय कमाल आहे ना. कळलं. आणि मग मोनार्क जातीकडे दुर्लक्ष करणारे टोळ हळूहळू व्हॉइसरॉय फुलपाखरांना देखील सोडून द्यायला लागले. अच्छा. तर जीवनाच्या संघर्षामध्ये या व्हॉइसरॉय फुलपाखरांनी दाखवलेली जैव प्रतिरूपता, नवीन शब्द आहे, जैव प्रतिरूपता म्हणजेच बायोमिमिक्री कशी यशस्वी ठरली बघा. वा वा, जैव प्रतिरूपता, काय मस्त शब्द सांगितलास तू. आणि किती महत्वाची ठरली ही नक्कल. करेक्ट. तर असंच अजून एक पुढे पाऊल टाकून माणसाला सुद्धा अशा नैसर्गिक गोष्टींची नक्कल करून काही नवीन तंत्रज्ञान बनवता येईल का, हेही आपल्याला पाहायचं आहे. करेक्ट. म्हणजे ही जेव्हा मी उदाहरणं पाहत होतो ना, त्यावेळेस माझ्यासमोर अशा काही तंत्रज्ञानांची सुद्धा उदाहरणं समोर यायला लागली. बर. अच्छा, पण मग ही AI चीच कमाल. एक्झॅक्टली. पण त्यात मला सापडली आपोआप पाण्याने भरली जाणारी एक पाण्याची बाटली. हा हा काय प्रकार आहे, सांग लवकर. सांगतो हा. हा. हे उदाहरण आहे पुढचं नामीब वाळवंटातलं. बरं. नामिबिया देश आपण ऐकलाच असेल. तर तिथला एक कीटक असतो. वर्षभरात सुमारे अर्धा इंच पाऊस पडतो या परिसरात. हम्म. तर इथे हा कीटक आपली तहान कशी भागवत असेल बरं. कशी रे. हा कीटक, या कीटकाचं पहिलं नाव सांगतो, हा. स्टेनोकारा ग्रासिलिपस. स्टेनोकारा ग्रासिलिपस. ग्रासिलिपस. अच्छा. तर हा कीटक काय करतो, काय. पहाटेच्या वेळी समुद्राच्या दिशेने येणारे जे वारे असतात ना, त्यांच्याकडे तो असा तोंड खाली झुकवून आणि पाय ताणून बसून राहतो. हो. बरं, त्याच्या पंखांवर ना काही उंचवटे असतात, त्यातले काही विद्युत भारित असतात तर काही साधे असतात. बर. तो त्या पंखांची एक विशिष्ट अशी पोझिशन करून बसतो आणि त्या येणाऱ्या वाऱ्यांमध्ये जो दमटपणा असतो, जी आर्द्रता असते, त्या आर्द्रतेतलं म्हणजे तो दमटपणा त्याच्या पंखांकडे आकर्षिला जातो आणि त्याचा हळूहळू पाण्याचा एक थेंब बनतो. काय सांगतोयस. आणि तो पाण्याचा थेंब त्याच्या पंखांवरून पाठीवरून हळूहळू सरकत गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने त्याच्या तोंडापर्यंत पोहोचतो. ओ. भारीच. आणि आजूबाजूला कुठेही पाऊस पडलेला नसताना हा कीटक आपली तहान भागवतो. काय फॅन्टास्टिक आहे. हो की खरंच. नाही? पण मग याच गोष्टीचा उपयोग करून माणसाने पाण्याची बाटली बनवली की काय. एक्झॅक्टली. याच किड्यापासून प्रेरणा घेऊन तिथल्या वैज्ञानिकांनी जी पाण्याची बाटली बनवली आहे, ती बाटली हवेतल्या आर्द्रतेच्या प्रमाणानुसार दिवसाला अर्धा लिटर ते 3 लिटर पर्यंत पाणी जमा करू शकते. ओ. काय कमाल आहे ना. म्हणजे त्या किड्याची सुद्धा कमाल. आणि त्या किड्यापासून प्रेरणा घेऊन माणसाने जी बाटली तयार केली, त्या माणसाच्या कल्पकतेची सुद्धा कमाल. एक्झॅक्टली. म्हणजे बघ ना, निसर्ग आणि विज्ञान जर असे हातात हात घालून पुढे जात राहिले तर काय बहार येईल नाही. म्हणूनच तर बायोमिमिक्रीची शाखा आपल्याला पुढच्या पिढीसमोर आणि त्यांच्या पालकांसमोर मांडायची आहे. खरंय. ए ऐक ना, आता अक्षयने एक त्या एका किड्याची किमया सांगितली ना, की तो हवेतला ओलावा खेचून स्वतःची तहान भागवतो. तशीच मला एक माहिती मिळालेली आहे. तशीच म्हणजे त्याच्याबरोबर उलट असा एक किडा आहे की जो ओलावा किंवा पाणी नाहीसं करतो, ही त्याची किमया आहे. एक्झॅक्टली. मला जे समजतं त्याच्या बरोबर विरुद्ध तिला समजतं. एक गपरे अक्षय, पुरे झाले तुझे पीजे. हा असं करतो, बघितलंस ना. हे बघ, कोळी हा किडा सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहिती असणारा, आपल्याला दिसणारा. तो काय करतो, जाळं बांधत असताना आपलं भक्ष्य किंवा दुसरा किडा त्याच्यात कसा फसला जातोय यासाठी दबा धरून बसलेला असतो. एकदा का त्याचं हे भक्ष्य जाळ्यावर बसलं की बरोबर त्याला चिकटतं. हा, पण अनुदेवी, हा, म्हणजे ही मौल्यवान माहिती तशी जगप्रसिद्ध आहे. पुढे ऐकशील. सॉरी. आता काय होतं, पावसाच्या पाण्याने किंवा दवाच्या पाण्याने जर ते जाळं ओलं झालं असेल किंवा त्या कीटकाचे पाय जर ओले झाले असतील ना, तरी सुद्धा तो किडा जो आहे तो त्या जाळ्याला चिकटतो.
म्हणजे एक गोष्ट लक्षात घे, जनरली ओल्या गोष्टीवर गोंद काम करत नाही, करेक्ट. पण इथे वेगळं घडतंय ना. म्हणजे त्या कोळ्याच्या जाळ्यामध्ये असं काही विशिष्ट केमिकल असतं का ओलेपणा काढून टाकणारं? शाब्बास रे माझ्या भावा, वा 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 वा. हो, अरे त्या धाग्यांमध्ये असलेली विद्युत भारित बहुवारिक शर्करा. काय काय परत बोल. विद्युत भारित बहुवारिक शर्करा. अरे तुम्ही दोघं काय मस्त मराठी नावं सांगता यार. जैव प्रतिरूपता, विद्युत भारिक बहुवारिक शर्करा. हो. छान छान, पुढे सांग. तर ती ओलावा संपूर्णपणे नाहीसा करते. हो. आणि जेव्हा कीटक किंवा एखादा किडा दवबिंदूंनी सजलेल्या त्या जाळ्यावर येऊन बसतो ना, तर तेव्हा त्या कीटकाचे पाय आणि जाळ्याचा धागा या दोन्हींमधून ओलावा पूर्णपणे शोषला जातो आणि मग त्या कोरड्या झालेल्या जागेवर त्या कीटकाचे पाय किंवा किड्याचे पाय डायरेक्ट चिकटतात. वाटलंच मला. आणि मग यातून इन्स्पिरेशन घेऊन माणसाने काय केलं? यामधनं माणसाने काय केलं तर ओलावा असला तरी अत्यंत कार्यक्षमपणे काम करणारी, जखमांच्या दोन्ही बाजू अवघ्या 5 सेकंदात जुळवणारी, संपूर्णतः नैसर्गिक आणि दोन्ही बाजूने उत्तमपणे काम करणारी अशी चिकटपट्टी तयार केली गेली आहे. म्हणजे आता आपल्या शरीरातले नाजूक अवयव असोत किंवा आपल्या शरीरावरच्या जखमा असो, म्हणजे स्किनवरच्या जखमा असो, या सगळ्या अवघ्या 5 सेकंदात जोडणारी, निसर्गात आढळणाऱ्या रसायनांनी तयार केली गेलेली अशी बायो फ्रेंडली चिकटपट्टी अवघ्या काही दिवसातच किंवा लवकरच, आपण म्हणूया लवकरच, संपूर्ण जगासाठी उपलब्ध होणार आहे. वा. आपली छत्री जी असते, म्हणजे धोधो पावसात भिजूनही कोरडी ठणठणीतच राहिली तर, किंवा पावसाच्या पाण्यात किंवा चिखलात भिजून आपले गंबूट कोरडेच राहिले तर, वाव. किंवा आपण त्या कागदी प्लेट्स वापरतो बघ, हो, त्यात कसं आपण ओला सॉस, ओली चटणी घालतो, तर ते सगळं साफ केल्यावरती कागदाची प्लेट कोरडीच राहिली तर, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला रोजच्या आयुष्यात जर वापरायला मिळाल्या तर काय मजा येईल ना. खरंच एक रे. एक मिनिट हा. म्हणजे पाणी दूर ठेवणाऱ्या पृष्ठभागापासून बनलेल्या वस्तू, राईट? बरोबर. बरोबर. मग ही कल्पना सुचली असेल कमळाच्या पानांकडे पाहून. एम आय राईट? हा, बरोबर आहे. खरंच रे. म्हणजे बघ की एरवी कमलदलांकडे बघून कविता सुचणाऱ्या आपल्या अक्षयला आता त्यातलं विज्ञान दिसायला लागलंय. क्या बात आहे. प्रगती आहे, प्रगती आहे. येस येस. लगे रहो अक्षय, तर्क सुसंगत विचारसरणी जारी रखो. धन्यवाद. म्हणजे अनुश्री, संशोधकांच्या गटाने कमळाच्या पानांचा अभ्यास करून, निरीक्षण करून, तीच रचना, तेच तंत्रज्ञान वापरून पृष्ठभाग बनवायचा विडा उचललेला आहे. नाही नाही, विडा उचललाय म्हणू नको, कमलदल उचललंय असं म्हण. बरोबर, कमलदल उचललेलं आहे आणि ते यशस्वी करून पृष्ठभाग तयारही केलेले आहेत. खरंय. आणि आता या सगळ्या डिस्कशन वरून ना मला सुद्धा अशा वेगळ्या पृष्ठभागांविषयी माहिती मिळाली. म्हणजे शार्क माशाच्या अंगावरती खवल्यांची विशिष्ट अशी रचना असते, जेणेकरून त्याच्या अंगावर आजार निर्माण करणारे जे सूक्ष्मजीव आहेत हे टिकाव धरूच शकत नाहीत. तेव्हा शार्कच्या त्वचेचा अभ्यास करून शत्रू सूक्ष्मजीवांना दूर लोटणारे पृष्ठभाग तयार करण्याचं काम आता जोराने सुरू आहे. वा. अरे केवढं भारी तंत्रज्ञान आहे. खरंय. म्हणजे जर या तंत्रज्ञानाचा वापर आपण वेगवेगळे पृष्ठभाग तयार करण्यासाठी केला तर आजारांच्या संसर्गाचा धोका किती कमी होईल. हो ना, खरं. बरोबर ना. म्हणजे ऑपरेशन थिएटर मधल्या भिंती, तिथली उपकरणं, साधनं यांच्यासाठी जर याचा वापर केला तर माणसाची सुरक्षितता किती वाढेल. हो ना. आणि खरं तर हे पृष्ठभाग पर्यावरणाला धोका न पोहोचवणारे, उलट नैसर्गिकच असणार आहेत. बरोबर. आणि अनेक प्रकारच्या कन्स्ट्रक्शन्स मध्ये सुद्धा हे पृष्ठभाग उपयोगी पडतील. अरे हो, कन्स्ट्रक्शन वरनं मला आठवलं. एक मिनिट हा, मला अशीच एक माहिती मिळाली आहे. मी जरा फाईल सेव्ह करून ठेवली त्याची. हे बघ, हे ना झिम्बाब्वे मध्ये हरारेमध्ये एक ईस्टगेट सेंटर नावाची इमारत बांधली गेली आहे. बर. ठीक आहे. ही इमारत एवढी प्रचंड आहे तरी सुद्धा त्यामध्ये कोणतीही वातानुकूलित यंत्रणा न वापरता नैसर्गिक हवा खेळती ठेवण्याचं एक आगळं वेगळं तंत्रज्ञान वापरलं गेलेलं आहे. वा. म्हणजे काय झालं, तिथे झिम्बाब्वेमध्ये अति प्रचंड वाळवीची वारुळं आढळतात. बरं. अति प्रचंड म्हणजे प्रसंगी 20-22 फूट उंच देखील. अरे बापरे. बापरे. म्हणजे अशा एक प्रकारच्या मातीच्या बांधकामात बाहेरचं तापमान कितीही बदललं तरी वारुळाच्या आतमध्ये एक समान 30 अंश सेल्सिअस हे तापमान राखण्याची एक अजब कामगिरी वाळवीच्या किड्यांना प्राप्त झाली आहे, असं मिक आणि त्याच्या सहकाऱ्यांना लक्षात आलं. करेक्ट. आणि मग या वाळवीच्या किड्यांकडून बांधकामाचे धडे घेत
पर्यावरण स्नेही साहित्याचा वापर करत त्यांनी ईस्ट गेट शॉपिंग सेंटर नावाची एक इमारत बनवली आणि ही इमारत बांधताना त्यांना चक्क 28 ते 30 कोटी रुपयांची बचत करता आली, कारण इमारतीमध्ये कुठेही वातानुकूलित यंत्रणा वापरलीच नव्हती. आणि त्यामुळे काय झालं माहितीये, त्या इमारतीतल्या कार्यालयांना आजूबाजूच्या इमारतीतल्या कार्यालयांपेक्षा 20% कमी भाडं द्यावं लागलं. म्हणजे पैशाची बचत झाली. मग निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारं हे बांधकाम बघायला आता म्हणे जगभरातले लोक मुद्दाम या सेंटरला भेट देत आहेत. वा, वा, खरंय दादा. किती वेगवेगळी उदाहरणं आहेत ना. म्हणजे मला काय वाटतं माहितीये, हे सगळं डिस्कशन केल्यानंतर, की हा विषय जितका गरजेचा आहे ना तितकाच मनोरंजक सुद्धा आहे. म्हणजे दादा, तू अशा प्रकारची वेगवेगळी उदाहरणं जर दिलीस ना तर तो विषय आणखीन खुलेल आणि मग खरोखरच पालकांना असं वाटेल की आता आपण आपल्या मुलांना याच विषयाच्या संशोधनासाठी पाठवावं. परफेक्ट. मला असं वाटतं की ही जर इतकी इंटरेस्टिंग माहिती मला काही वर्षांपूर्वी मिळाली असती ना, तर कदाचित मी सुद्धा सायन्स निवडून असा सायन्सचा विद्यार्थी झालो असतो तुमच्यासारखा. बघा. ते तुला आत्ताही करता येईल. नाही, म्हणजे मला असं म्हणायचंय की ही सगळी इंटरेस्टिंग माहिती वापरून तू तुझ्या कल्पक शैलीमध्ये यावर लेख लिहू शकतोस हा, बेस्ट आयडिया ही. किंवा कविता करू शकतोस. बरं, बाय द वे, मला काय वाटतं, आता आपल्याकडे बऱ्यापैकी माहिती जमा झाली आहे. करेक्ट. नाही का? हो, हो. आणि खूपशी थँक्स टू माहिती. यू टू. तुमचे खूप खूप आभार. मी आता एक काम करतो, त्या मंडळींना फोन करतो आणि कळवून टाकतो की मी हे व्याख्यान स्वीकारतोय. वा 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 वा. हो हो, जरूर कर. आणि आपण ना व्याख्यानाच्या दिवसापर्यंत आणखी काही उदाहरणं शोधण्याचा प्रयत्न ए, करू, हो हो. त्याची मदत होईल. पण मी काय म्हणतो, मला ना आत्ताच एक कविता सुचली आहे, तेवढी ऐक आणि मग फोन करायला पळ. ए, आता त्याला कविता ऐकवू दे. अरे हो रे बाबा. तर मला असं वाटतं की माणसाला जे प्रश्न पडतात, का, कसं आणि काय, याची उत्तरं निसर्गात दडलेली असतात. आणि ती दडलेली उत्तरं आपल्याला जे उलगडून दाखवतं ते म्हणजे विज्ञान. बरोबर? बरोबर. विज्ञानम जनहिताय. वा वा वा. मस्त थॉट आहे. खरंच. तर कविता अशी आहे, उंच आकाशी खोल सागरी, उंच आकाशी खोल सागरी, घरी दारी वा गिरिशिखरांवरी, का कसे नि काय, विज्ञानम जनहिताय. वा 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 वा. वा. थांब, मला पण सुचतंय काहीतरी. वा वा. येऊ दे. शेत असो वा घोर काननी, शेत असो वा घोर काननी, प्रयोगशाळा वा उद्यानी, का कसे नि काय, विज्ञानम जनहिताय. वा 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 वा. वा. ए, आता मी ट्राय करू. इर्शाद. जळी स्थळी काष्टी पाषाणी, तर्क सुसंगत विचार सरणी, का कसे नि काय, विज्ञानम जनहिताय. तर मंडळी, आजच्या भागाचे प्रश्न. प्रश्न पहिला, वाळवीच्या वारुळापासून स्फूर्ती घेऊन झिम्बाब्वे येथे कोणती इमारत बांधण्यात आली? आणि प्रश्न दुसरा, बायोमिमिक्री यासाठी मराठी प्रतिशब्द कोणता? तर मंडळी, बघत रहा विज्ञानम जनहिताय, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. आणि आता मागच्या भागातल्या प्रश्नांची उत्तरं. तर्क सुसंगत विचार सरणी, तंत्रज्ञाने होते प्रगती, देई मानवा सुख समृद्धी, निसर्ग अन्विज्ञान. विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी, जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे. विज्ञानम जनहिताय, 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 विज्ञानम